9 सेकंडवरती भावेश जाधव आहे. अतिशय घातक शैलीचा एक मिस्टर 360 फलंदाज. अनेक फटके त्याच्या बॅटमध्ये अनेकदा आपण पाहिलेत. मात्र चिराग सांबरे काय गोलंदाजी करतोय. चौकाराचं कमबॅक येते, डॉट बॉलने दिलंय. इथे गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल पेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी वेगाने चेंडू फरार होईल. धावा मिळतील 4. आलाय पुन्हा एकदा या षटकामधील दुसरा चौकार. एक जबरदस्त खेळ इथे प्रस्थापित करा असताना मिस्टर विनोद दिनकरला आपण पाहतोय. या संघाचा प्रमुख, या संघाचा आधारस्तंभ, या संघाचा मुखिया म्हणून ज्याला आपण संबोधतो तो विनोद दिनकर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक जबरदस्त चेंडू टाकला गेला पुन्हा एकदा. आतापर्यंत आपण जे सरासरी पाहिले, पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा चेंडू चौकार आला, तिसरा चेंडू डॉट आला, चौथ्यावरती चौकार ठोकला, पुन्हा एकदा पाचवा चेंडू जबरदस्त ॲक्शनने सध्या इथे चेंडू टाकला गेला. तिथनं एक धावी कन्वर्ट झाली आहे. शेवटच्या अंतिम चेंडूवरती स्ट्राईकवरती आलाय भावेश जाधव. एक अतिशय आक्रमक शैलीचा फलंदाज, मिस्टर 360 फलंदाज आहे. आणि आज जर पाहिला तर त्याच्या बॅटिंगकडे देखील दिनकरपाडा संघाचं पूर्ण लक्ष असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या ॲक्शनने, अनोख्या ॲक्शनने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता आणि अगदी शफल झाले. आणि शफल असताना क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला, मात्र इथनं तो डॉट बॉल आलाय. चिराग सांबरेचे एक जबरदस्त षटक राहिलं, त्यामध्ये फक्त आपण धावा पाहिल्या. 9 या धावा झाल्या धावफलकावरती. एक इकॉनॉमिकल षटक सध्या टाकले, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि धावसंख्या सुद्धा पोहोचली आहे 9व्या अंकावरती विदाऊट लॉस. विनोद दिनकर आणि त्याच्या सोबतीने जर पाहिलं तर भावेश जाधव आहेत. यानंतरचा पुढचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्या ठिकाणी संघ खेळणार आहे वीर बजरंग महाप विपक्षामध्ये आई गावदेवी कोशिवली ब संघ. काल देखील एक कुशिवलीचा संघ या ठिकाणी क्वालिफाय झालाय सुपर 2 मध्ये. आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमधील अजून सुपर 2 मध्ये कोणता संघ दाखल होईल, या 2 संघांमध्ये असा मेगा फिनालचा टायटल देखील साठी रंगणार आहे. नवीन गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय, भार्गव पाटील आलाय, ज्याचा कॅप्टनने जसा उल्लेख केला होता तो भार्गव पाटील पुन्हा एकदा सध्या सेकंड ओव्हरसाठी इथे बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केलाय त्याला. आणि समोर आपण पाहतोय विनोद दिनकर असेल. विखुरलेलं आता क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रोटेक्शन जे आपण पाहिलं मिडविकेट क्षेत्रामध्ये आहे, एक ऑर्थोडॉक्स साऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. असे फिल्डर आपण जर पाहिले आणि एक आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केले. असे 5 फिल्डर जे प्रोटेक्शन आहे त्यांना डीप मध्ये इथे उपस्थित केलंय. अगदी चांगल्या प्रतीची व्यूहरचना इथे केली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एकाच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. खाली क्षेत्र आहे, त्यांना माहिती आहे त्या फटक्यामध्ये अगदी उतार आहे. त्या क्षेत्रामध्ये एकदम बाटवरती चेंडू आला, व्यवस्थितरित्या तिथे फटका सुजवला गेला तर कुठेतरी तिथे चौकार मिळू शकेल. याच अनुषंगाने विनोद दिनकर प्रयत्नशील आहे, मात्र प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला साथ त्यांना मिळत नाहीये. इथे फटका ताकदवान आहे. इथे कडक 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 आणि बेधडक षटकार. आजच्या या पहिल्या मॅच मध्ये पहिला षटकार ठोकलाय, शॉटपुल केला. पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार मिस्टर विनोद दिनकरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. वैयक्तिक 15 धावा आपण पाहतोय. 8 चेंडूमध्ये 15 धावा सध्या जसा बॅटमधून आलाय तो विनोद दिनकर. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, एक षटकार आलाय आणि एक जबरदस्त इनिंग आता तो पेश करतोय. हियांश 11 मोंडूल आयोजित हियांश 11 चषक 20-25 हे पर्व आपण पाहतोय. एक जबरदस्त स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे तब्बल 25,000. सन्माननीय हॅट्रिक आमदार श्री शांताराम तुकाराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालंय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 15,000 रुपये. आणि याच ते गावचं व्यक्तिमत्व आहे धनवान
आणि एक दानशूर नेता म्हणून ज्याचं नाव चर्चेत संपूर्ण या भिवंडी तालुक्यामध्ये आहे असे अर्थातच भगवानजी भोईर साहेब भगवती एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर आहेत. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. तिथे प्रोटेक्शन उपस्थित आहे आणि इथे एक धाव सध्या घेतली गेली आहे. भावेशला आता दुसरा चेंडू फेस करताना पाहायला मिळणार आहे, कारण आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू देखील झालेत. 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू आपण पाहिलं तर आता 9 चेंडू नंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय भावेश जाधव. एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. आक्रमकता काय असते हे अनेकदा त्याने आपल्या संघाला दाखवून दिलं. अनेक विविध संघाने त्याने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय आणि आज ती बॅटिंग पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. फटका दमदार आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश जाधव सवार. चेंडू जाईल सीमा पार. आलाय हा षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहिले. या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत. विनोद दिनकरने एक ठोकलाय. भावेश जाधव म्हणत असेल की इथनं मला जेवढी स्ट्राईक मिळेल तेवढा फटक्यांचा मी अवलंब करण्याचा प्रयत्न करेन. मात्र सुरुवात त्याने षटकाराने केली आहे. इथे देखील लोअर फुलटा स्वतःला कन्वर्ट केले. ऑर्थोडॉक्स काऊकॉर्नरच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोडक्शन होतं, तिथनं उपस्थित झाले. क्षेत्ररक्षक चेंडू अडवला, गॅदर केला आणि तदनंतर तिथे एक धावी कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. 24 विदाऊट लॉस. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती आहे आणि एक इमारत उभी करण्याचा मोठा प्रयत्न चालू आहे या 2 खेळाडूंचा. मात्र कुठवर ही इमारत उभी राहते ते पाहावं लागेल. इथे फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याला करून जाईल बीट आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये काय फटका ग्लान्स केला. त्या चेंडूच्या मिनिटवरती खेळले आणि मगासपासून ज्या फटक्याचा वेट करत होते, वेट अँड वॉच केला आणि चेंडूला पाठवला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार ठोकलाय. आज विनोद जाधव बरसला गेलाय. विनोद जाधवची फलंदाजी तुफानी पाहायला मिळते आहे. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 28 अंकावरती विदाऊट लॉस. एक जबरदस्त कामगिरी इथनं करत असताना विनोद जाधव आणि विनोद दिनकर आणि भावेश जाधवची जोडी आपण पाहतोय. संघ अगदी चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलाय. 2 षटकं कंप्लीट झालेत आणि 2 षटकानंतर तब्बल 28 धावा. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. राहुल पाटील आलेत. या संघाचे एक चांगले खंदे पुरस्कर्ते देखील आहेत आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्याचा प्रचलित आहे. राहुल पाटीलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू. इथे एक्स्ट्रा शफल झाले. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आलाय. सरळ बॅटने फटके इथे येतात आणि सरळ बॅटने या स्पर्धेसाठी ज्याने या स्पर्धेला आम्हाला खूप सारी प्रचंड मेहनत घेऊन हेल्प केली ते आमचे अगदी याच गावचे एक डॅशिंग डायनॅमिक युवा उद्योजक आणि भगवान भोईर यांचे सुपुत्र अमर भगवान भोईर यांचं शुभागमन झालं. वेलकम आपल्या इथे सकाळच्या सत्रामध्ये. सहरचे स्वागत आहे. इथे कॅच 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 ड्रॉप झाली आहे. इथे मिस्टेक झाली आहे. भावेश जाधवला मिळालेलं जीवदान. सचिन त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक. एक जाव तिथे कन्वर्ट झाली, मात्र झेल सोडली कोणाची, भावेश जाधवची. कारण एक चांगल्या शैलीचा फलंदाज आहे, तगडी बॅटिंग आहे त्याच्याकडे आणि त्याची झेल सध्या सोडली आहे. इथं विनोद दिनकर पुन्हा एकदा. इथे फटका 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 उडवला. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. कडक 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 आणि बेधडक षटकार. एक जबरदस्त इथे बॅटिंग करत असताना मिस्टर विनोद दिनकर आज खऱ्या रंगामध्ये आपल्या नवीनच रंगामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा तिथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. प्रोडक्शन अगदी डीप पासून धावत आले. चेंडूला अडवला, गॅदर केला, फेकलाय. एक धाव आली आहे. 36 रन्स विदाऊट लॉस. काय जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे.
या दोन खेळाडूंमध्ये यानंतरचा सामना असणार आहे वीर बजरंग महाविपक्ष आता खऱ्या अर्थाने शफल झाले क्रॉस बाटेड फटका आणि आता खऱ्या अर्थाने बाटवरती चेंडू आला चेंडू जाईल एक टप्प्या सीमा पार ती फायनलच्या क्षेत्रामध्ये हा कडकडीत जबरदस्त चौकार एक जबरदस्त इथे इनिंग पेश करत असताना पाहतोय भावेश जाधव तो देखील बरसला या मॅच मध्ये पुन्हा एकदा क्रॉस बाटेड फटका शफल झाले आणि इथे चेंडूला पाठवलंय अगदी सीमारेषा पार अजून एक फटका दमदार आलाय षटकार षटक कंप्लीट झाले 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा लागल्या धाव फलकावरती 46 रन्स इथे आपण जर पाहिलं दोघांचा कॉन्ट्रीब्यूट या ठिकाणी जर बॅटिंग करत असताना विनोद दिनकर 27 धावा 11 चेंडूमध्ये त्यामध्ये 3 चौकार 2 षटकार आलेत आणि भावेश जाधवचा विचार केला 7 चेंडूमध्ये 18 धावा जिथनं त्याने 1 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले ही जबरदस्त इनिंग सध्या पेश करत असताना आपण पाहतोय योगेश टेनिस क्रिकेट वेलकम व्हॉइस ऑफ खंबाळा दीपकजी सुतार आमचे परम मित्र यांचं देखील आपण इथे करूया वेलकम सहर्ष स्वागत आहे इथनं जर पाहिलं तर जबरदस्त इनिंग सध्या पेश करत असताना दोन्ही हे बॅटर आपण पाहतोय एक अतिशय जबरदस्त इनिंग पेश कशी करावी हे सध्या त्याने दाखवलंय नवीन गोलंदाज अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये इंटर झाला चौथ्या षटकासाठी जबर फुलटा चेंडू त्याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे तिथे प्रोटेक्शन उपस्थित आहे एक धाव सध्या कन्वर्ट झाली आहे अभि पाटीलला आणले गेले चौथ्या आणि अंतिम षटकासाठी जिथं मी म्हणेन की जबरदस्त इनिंग पेश केली दोन्ही खेळाडूंनी अजून देखील एक धक्का एक विकेट क्षणा मिळवता आली नाहीये काय जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे फटका दमदार आहे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे जज करतोय मात्र अगदी धावत आला होते चेंडू पर्यंत बाजरे पोहोचले नाहीयेत इथे फेकी जर चांगली झाली होती कुठेतरी इथे अडथळा आला आणि तो चेंडू कुठेतरी बॉलरच्या हातामध्ये आला नाहीये इथनं 2 धावा आल्यानंतर इथे आपण जर पाहिलं तर 2 धावा कन्वर्ट झाला स्ट्राईक पुन्हा भावेश जाधवकडे आली आहे अभि पाटील अभि नाही तो कभी नाही या मॅच मध्ये जर चांगलं प्रदर्शन करायचं असेल संघाला तर एक ही पार्टनरशिप जी बिल्डअप होतीये ती फोडावे लागेल 49 रन्स स्कोर बोर्डवरती आहेत इथे शफल झाले होते आणि तिथनं व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय यानंतर एक शो मॅच आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे अमर स्पोर्ट्स कासने विपक्षामध्ये हियांश 11 मोंडूल या दोन संघामध्ये पुढचा एक शो मॅचचा 3 षटकांचा सामना खेळवला जाईल स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे पंच इशारा दर्शवते इट इज व्हाईट बॉल अँड अनदर रन ऍड होईल 2 रन्स ऍड केले जातील स्कोरबोर्ड वरती 2 धावा सुद्धा इथनं ऍड होत आहेत पुन्हा एकदा चांगला इथे चेंडू पण पाहिला एक्स्ट्रॅक्शन थोडं खराब पुन्हा एकदा पंचाने इथे डिसिजन दिला इट इज व्हाईट बॉल अजून एक व्हाईट बॉल थोडे प्रेशर आता रिलीज करण्याचा प्रयत्न करतो मात्र कुठेतरी त्याला साथ मिळत नाहीये आणि इथनं जर आपण पाहिलं तर इथे व्हाईट बॉल सध्या पंचाने घोषित केला 54 रन्स हा चेंडू देखील पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल चौथा व्हाईट बॉल आहे या षटकामधील एक अतिशय इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न तो करतोय मात्र त्याला अगदी त्याची गोलंदाजी साथ देत नाहीये 4 आतापर्यंत व्हाईट बॉल टाकलेत आणि व्हाईट बॉल टाकत असताना प्रतिस्पर्धी संघाला देखील त्याचा फायदा मिळतोय आणि अगदी आनंदाने त्या फायद्याचा लाभ ते उठवतायत आणि त्या खऱ्या अर्थाने ते 4 रन्स त्यांना प्लस अगदी बोनस मिळालेत इथे फुल टॉस होता 20 झाला आणि चेंडू चालला लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक उपस्थित झालाय मात्र तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात
22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा अर्जित होतील. फुलटॉस वरती फुल टोल वसूल करणारा षटकार ठोकण्याचा प्रयत्न तर करत होता, मात्र बॅट अँड चेंडूमध्ये कनेक्शन होत नाहीये. आणि तिथनं पहिला तर हा येतोय डॉट बॉल होता, मात्र यष्टिरक्षक 20 जज केला चेंडूला आणि तिथनं लॉंगस्टॉप रिचलला 2 धावा आल्या 22च्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा एकाच ॲक्शनने फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. खूप अगदी लांब लचक हे षटक आपल्याला पाहायला मिळतं अभि पाटीलचं. अभि पाटील जबरदस्त गोलंदाजी करेल स्लॉगरच्या षटक्यामध्ये असं चित्र दिसून येत होतं, मात्र त्याने केलेला हा व्हाईट बॉलचा नजरानं इथे पेश केला त्यांनी. आतापर्यंत त्याने आपण पाहिले 8 चेंडू टाकले, त्यामध्ये लिगल चेंडू आपण पाहिले फक्त 3 आहेत. 3 चेंडू टाकण्यासाठी त्यांनी 5 एक्स्ट्रा व्हाईट बॉल इथे टाकलेत. इथे चांगला चेंडू आहे, इथे लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित होते आणि पुन्हा एकदा जीवनदान दिलंय. प्रॅक्टिसचा अभाव सध्या आर के किरवली संघाचा शतकषकांमध्ये जाणून येतो. सीझनची सुरुवात अगदी या सीझनला थोडा उशिराने सुरुवात झाली, कारण आपण जर पाहिलं तर पावसाचा अभाव एवढा प्रचंड होता की त्याने कोणाला डोकं वर काढू देखील दिलं नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी मैदान अगदी ओली होती, मैदान लवकर रेडी झाली नाही. त्याच अनुषंगाने हे प्रॅक्टिसचा अभाव जाणून येतो. इथे पाहायला गेलं तर अगदी जबरदस्त फटका उडवला आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश यादव सवार, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. एक जबरदस्त इनिंग सध्या तरी या दोन्ही बॅटरने केली आहे. पेश सध्या तरी आपण पाहिलं तर दोघांचं बॅटिंग कॉन्ट्रीब्यूट पाहिलं तर 28 भावेशच्या बॅटमध्ये आले 11 चेंडू 28, एक चौकार 3 षटकार. विनोद दिनकर 12 चेंडूमध्ये 28, 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा क्रॉस बॅटेड फटका. यष्टिरक्षक थोडी विकेट किपरच्या हातामध्ये चुकी होती, मात्र तिथे प्रोटेक्शन उपस्थित आहे, तरी देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. चेंडू फेकलाय. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे, मात्र अखेर काय होईना. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्या 22च्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे चालली आहे. 68 रन्स, एक मोठं टार्गेट सध्या सेट केले, मोठी धावसंख्या उभी केली आहे आणि 68 धावा झाल्यात. 59 धावांचं मोठं टार्गेट सध्या सेट केलंय आणि ते टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल त्यासाठी आपण पुढच्या इनिंगची वाट पाहावी लागेल. त्या अगोदर आपण पाहूया इथे टॉस देखील आपण करणार आहोत. एका बाजूला अमर स्पोर्ट्स कासने, विपक्षामध्ये हियान्स 11 मोंडूल संघ. या 2 संघांमधील एक शो मॅच आपण इथे पाहणार आहोत, फ्रेंडशिप मॅच. या 2 संघांमध्ये सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस देखील करूया आणि तिथे जॉईन होतील आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ खांबाळा दीपकजी सुतार सर. थँक्यू. थँक्यू सो मच संदीप पाटील. तर आपण जोडले गेलो टॉच बॉक्समध्ये. पुंडिक जी दलवी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मी विनंती करेन की आपण टॉच बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडायचे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. शो मॅच प्रेक्षणीय सामना असेल. अमर स्पोर्ट कासने, अमरजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये हियान्स 11 म्हणजेच आयोजकांचा संघ यांच्यामध्ये नाणेफेक होईल. हियान्स 11 टीमचे कॅप्टन आपण देखील टॉच बॉक्समध्ये यायचे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, शेवटचा दिवस, फायनलचा दिवस. हियान्स 11 या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यांचा संघ फाईट करेल अमर स्पोर्ट कासने यांच्या विपक्षामध्ये. दिलीपजी गवाल यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्समध्ये त्वरित उपस्थिती दाखवायची. तर कासनेगावचे ज्येष्ठ नागरिक, क्रिकेटप्रेमी
पुंडलिकजी दलवे यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे इयान शिलेवन आणि दुसरीकडे 2025-26 कॉल केला जाईल अमर स्पोर्ट कासने टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. अमर स्वतः कॅप्टन म्हणून उपस्थित आहेत. 2025 असा कॉल आहे आणि इयान शिलेवन आले म्हणजेच मोंडूल संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. काकांना विनंती करेन की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. 3 ओव्हरचा सामना आहे. कालच्या दिवसामध्ये असोसिएशन मधून खेळत असताना खेलपट्टीचा मैदानाचा अंदाज आला असेल. निर्णय काय असेल? सांगतो पेंडिंग आहे सध्या. डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकून इयान शिलेवन मोंडूल टीमने निर्णय थोडासा पेंडिंग ठेवला आहे. त्याची आपण वाट पाहणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया आपण या समालोचन कक्षामध्ये जिथे उपस्थित आहेत माझे सहयोगी समालोचक व्हाईस ऑफ केले संदीप पाटील. या ठिकाणी आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय जिथे 69 धावांचं टार्गेट घेऊन मैदानावरती उतरलेत. अभि पाटील आले स्ट्राईक वरती. नवसंख्येवरती हिम्मतला आपण पाहतोय. समोर बॉलिंग ट्रॅक वरती भावेश जाधव. पहिल्या षटकाला सुरुवात केली जाईल. पहिला चांगला फटका घ्या आडव्या बॅटने फटका किसला. तिथे संकेत त्या ठिकाणी उपस्थित होते. चेंडू अडवला फेकला आणि तिथे पाहिलं तर एक धाव सध्या एका धावेने संघाचा अकाउंट ओपन झालाय. अभि पाटील याने अकाउंट ओपन केलंय आणि त्याच्या सोबतीने पाहिलं तर फलंदाज आहे हेमंत पाटील आहेत. त्या दोघांना आता मात्र या डावाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तिथपर्यंत न्यायचा आहे. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलची सांगता झाली आहे. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती अतिशय वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि इथनं जर पाहिली तर सुरुवात चांगली करावी लागेल आर के स्पोर्ट्स किरवले संघाला. फटका दमदार आहे. लॉफ केला चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. प्रोटेक्शन तिथे उपस्थित असेल आणि तिथनं धावा कंप्लीट झाल्या. 2 तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे सुरू आहे मात्र नाही नकार दिलाय. 2 धावा आहेत कारण डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अनेकदा आपण या दोन संघाने एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहिले. त्यामुळे प्रत्येक संघाचे धागे दोरे हेवी दावे सर्व त्यांना माहिती आहेत आणि अनेकदा एकाच असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे संघ आहेत. त्याचमुळे हे सध्या चित्र आपण पाहतोय. हेमंत पाटील आहे स्ट्राईकवरती. लेफ्ट हँड बॅट्समन. एक मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल. हा चेंडू सोडून दिला. तिथं पाहिलं तर एक बाईजच्या स्वरूपामध्ये धाव ॲड केली जाईल आणि पंच आमच्याकडे वळ असताना इट इज व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन म्हणजे 1+1 अशा 2 रन्स ॲड केल्या जातील. अशा प्रकारच्या धावा कुठेतरी आर के किरवली संघाला लाभदायक ठरतील आणि अडचणीमध्ये आणू शकतील. अशा प्रकारच्या धावा त्या म्हणजेच जे हनुमान दिनकरवाडा संघाला. इथे क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा होता. पाटण चेंडूमध्ये संपर्क नाही. यष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त केलंय. यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
चिराग सांबरे नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला. भावेश जाधवचं एक जबरदस्त षटक आपण पाहतोय आणि इथून जर पाहिलं तर एक मोठ्या फटक्यांचा षटकार चौकार आणावे लागतील बॅटमधनं. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, मोठा फटका आणण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. पुन्हा येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल, एक मोठं अडचणी आणू शकतात इथे आर के स्पोर्ट्स किरोली संघाला. स्लोवर चेंडू, कटर चेंडूचा इथे वापर केला. स्लोवर चेंडू टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केल्याने तिथनं थोडाफार फसवलं, चकवलं फलंदाजला आणि तदनंतर पाहिलं तर पुन्हा येतो डॉट बॉल. आणि इथे जेवढे डॉट बॉल येतील तेवढे प्रेशर सध्या त्यांच्यावरती वाढणार आहे. फटका चांगला आहे मात्र तेवढं एलिव्हेशन जुळलेलं नाही. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते मात्र दोन क्षेत्ररक्षक अगदी मधोमध चेंडू होईल फरार. एक टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार, आलाय चौकार. आता परत आपण पहिल्या 10 धावा, एक षटकाच्या समाप्ती 10 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय गोलंदाज समीर पारदे आलेत. दिनकरपाडा संघ एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आली तुमच्या संघाला. इथनं जर आपण या स्पर्धेचं टायटल जर जिंकलं तर सनी पारधी 10 धावा झाल्या, 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सनी पारधी यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचा रोख रक्कम स्वरूपामध्ये जयहनुमान दिनकरपाडा संघाला देण्यात येईल. चांगला चेंडू आपण पाहिला इथे, पुढे टाकलेला चेंडू, इथे एक अतिशय प्रचंड वेगवान इथे पहिला चेंडू. समीर पारधी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला, ज्याने पहिला चेंडू जबरदस्त टाकला गेला, तिथं डॉट बॉल आलाय. इथे सध्या मी म्हणेन की एक मोठ्या फटके आणावे लागतील तरच इथे कुठेतरी मॅचचं सूत्र हे बदलू शकेल. पुन्हा बॅटची इनसाइड एज आहे, चायनीज कडा घेतली तिथे आपण पहिले एक सावली आहे. एक चांगलं इकॉनॉमिकल षटक टाकले गेलं भावेश जाधवच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावरती टप्पा ठेवून बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी समीर. अकरावरती धावसंख्या पोहोचली. नेल्सन आकडा गाठलाय, नेल्सन फिगर मध्ये ही धावसंख्या पोहोचली आहे. इथे शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि त्याला भेदून चेंडू जाईल सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. अशा प्रकारचे फटके इथे सजवावे लागतील, अशा प्रकारचे इथे आक्रमकतेने एक चांगले मोठे मोठे शॉट कन्वर्ट करावे लागतील, तेव्हाच हा सामना अगदी तिथे झुकू शकतो किंवा झुकू शकतात आर के स्पोर्ट्स किरोली संघ.
15 धावा धावफलकावरती लागले गेले, एक गडी गमावले गेले. या ठिकाणी एक चौकारावरती आक्रमण केलं गेलं. पुढे टाकल्या प्रचंड ताकदीने चेंडू टाकला, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहिली आणि तिथनं आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. एखादा चौकार आल्यानंतर कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती 30 मोमेंटम शिफ्ट करण्याची गरज आहे आर के किरवली संघाला, मात्र ती मोमेंटम शिफ्ट होऊ देत नाहीयेत गोलंदाज समीर पारधी. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार आणावा लागेल. इथे फुल टॉस होता, त्यावरती देखील पंचांनी घोषित केला इट इज बीमर बॉल. खराब चेंडू आपण इथे पाहिला आणि नंतर पंचांनी घोषित केला इट इज बीमर. 1+2 रन्स अशा 3 धावा ऍड केल्या जाते स्कोरबोर्ड वरती. थेंबे थेंबे तळे साचे. थोड्या धावांनी सुद्धा इथे धावा जमवण्याचा प्रयत्न ते करतायत, मात्र 69 धावांचं भलं मोठं विशाल काय आव्हान त्यांच्या समोर आहे आणि त्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जातील ते देखील पाहावं लागेल. कशा प्रकारे इथे ते बॅटिंग करतील, कशा प्रकारे या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करतील, या संपूर्ण गोष्टी बाबींचा विचार करता एक आक्रमकता त्यांना सिद्ध करावी लागेल. इथे शॉर्ट पूल केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन उपस्थित आहे आणि इथे फलंदाज बाद होणार नाहीये, कारण फ्रीडचा चेंडू होता, त्यावरती संधी होती त्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. इथे एकदा वाली आहे, मात्र तेवढंच चांगलं प्रोटेक्शन आपण पाहिलं आणि एफर्ट चांगले लावले क्षेत्ररक्षकाने. एकोणवीस धावा झाल्यात, एक गडी गमावला गेलाय. इथं मोठे फटके आणावे लागतील तरच मॅचमध्ये शिरकाव करू शकेल. इथे बॅटची काढा घेऊन चेंडू चालला, अगदी क्षेत्ररक्षकाला बीट केलं, हुलकावून दिले. तिथनं धावा कन्वर्ट झाल्या 2. आतापर्यंत आपण पाहिल्या 2 सिंगल डबल षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र सिंगल डबल येत आहेत, जास्तीत जास्त सिंगल डबल येत आहेत. म्हणजे 21 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 21 धावा, एक गडी गमावला गेलाय, 2 षटकं कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आणला जाईल बॉलिंग ट्रॅकवर. एकवीस धावा 2 षटकांच्या अखेरीस. इथनं आपण पाहिलं तर तब्बल अजून 48 धावा करायच्या आहेत. 48 म्हटलं तर 24च्या सरासरी करावे लागतील. 12 चेंडूमध्ये 48 धावा. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. अनिकेत जाधव आलाय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी, आणि जिथे तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत आणि तिथनं पहिला डॉट बॉल आलाय. स्टेप आउट झाले, पुढे सरळ बाटणे. 2 डॉट बॉल आलेत लगातारचे, 2 डॉट बॉल, आणि तिथनं कदाचित मोठे फटके आणण्याचा प्रयत्न करतोय चेतन सांबरे, मात्र बॅटमध्ये चेंडू संपर्क होत नाहीये. इथे चांगला फटका आहे, सिलेक्शन चांगलं नाहीये, प्रॉपर कनेक्शन नाहीये, तिथे फिल्डर उपस्थित आहे. वेल जज अँड टेकन. अजून एक धक्का, फलंदाज बाद.
राहुल पाटील आले चौथ्या क्रमांकावरती बॅटर आपण पाहतोय आणि इथनं अजून मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 3 चेंडू आतापर्यंत सलगचे डॉट आलेत. अजून एक चांगला चेंडू. 4 चेंडू सलगचे डॉट बॉल आलेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने आणि या संपूर्ण सभासदांनी खूप साथ दिली आणि खूप मेहनत घेऊन आम्हाला या स्पर्धेसाठी ते सहकार्य केलं. आणि खास करून मी म्हणेन की या स्पर्धेला आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलंय. त्या अगोदर म्हणे 5वा चेंडू देखील डॉट बॉल आलाय. एक जबरदस्त इथनं तो गोलंदाजी करतो अनिकेत आणि 5 चेंडू तर लगातारचे डॉट आले. 6वा चेंडू देखील डॉट येईल का? मेडन षटक, पहिलं षटक पाहायला मिळेल का? हा चेंडू सोडून दिला. इट इज व्हाईट बॉल. पाच चेंडू लगातारचे डॉट आल्यानंतर 6वा चेंडू टाकण्यासाठी कुठेतरी व्हाईट बॉलचा अवलंब केला गेला. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. हा चेंडू देखील इथे पहिला अगदी आपटून टाकलेला होता. तिथे बाटन चेंडूमध्ये संपर्क नाही. काय जबरदस्त षटक टाकलंय अनिकेतच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू देखील आला डॉट. एक जबरदस्त षटक इथे टाकण्यासाठी सध्या त्याने एक अतिशय कमालीची गोलंदाजी केली आणि तिथनं संघाला अगदी विजय संपादक करण्यासाठी एक मोठा वाटा उचलून दिला. कारण इथनं आता संघ किती प्रयत्न केले तर आर के स्पोर्ट्स किरेवली संघ विजयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. या स्पर्धेला आपण पाहिलं स्वर्गसी महादेव, भाऊसाहेब दळवी, स्मृती क्रीडांगण कासने, सन्मान्य अमोलजी दळवी, भूषणजी दळवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला क्रीडांगण उपलब्ध झाले. त्याबद्दल आपण या दोन्ही अमोलजी दळवी आणि भूषणजी दळवी या दोन्ही बंधूंचं आपण करूया अभिनंदन, स्वागत आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करूया. कारण एक मोठी संकल्पना आणायची होती हियान शिलेन मुंडू संघाला. ही संकल्पना कुठे कंप्लीट करायची याबद्दल अगदी त्यांचे प्रयत्न चालू होते. मात्र त्या प्रयत्नांना साथ मिळाली या कासनेकरांची आणि कासनेकरांची साथ मिळत असताना अमोलजी दळवी आणि भूषणजी दळवी यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला जी मेहनत घेतली त्याच्यामागे त्यांचा देखील मी सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. कारण मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलंय आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीने. अंतिम षटकासाठी नवीन गोलंदाज आणला गेलाय बॉलिंग ट्रॅक वरती. स्वप्नील आलेत. पहिला चेंडू अगदी आपटून टाकला चेंडू तर पंचाने घोषित केला. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स, अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि तो बाउन्स इथे पहिला चेंडूवरती स्वप्नीलच्या माध्यमातून इथनं खूप साऱ्या मोठ्या धावांचा पाठलाग करायचा होता. त्यासाठी असफलता मिळाली, असफल झाले आणि असफल होत असताना इथनं त्यांनी कदाचित एक चांगला प्रयत्न करायचा होता मात्र तो प्रयत्न असफल राहिला. आर के स्पोर्ट्स किरेवली संघ, राहुल पाटील आणि कंपनी सध्या मॅचमध्ये आपण पाहतोय इन ॲक्शनमध्ये आहेत. तब्बल 23 धावा, 2 गडी गमावले गेले. 23 वरती स्थिरावली ही धावसंख्या. इथे फटका चांगला लॉफ केलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे ते प्रोटेक्शन उपस्थित केलंय. समीर पारदे आहेत त्या ठिकाणी. एक धाव आली आहे. एकेका धावेने जे विजयामधले जे टार्गेट होतं त्याचं अंतर फक्त थोडं कमी होणार आहे मात्र त्या टार्गेट चेस होणार नाहीये. एक भलं मोठं विशाल काय असं आव्हान त्यांच्या समोर सादर केलं होतं. सामोरे जाण्यासाठी त्यांना भाग पाडलं होतं कारण विनोद दिनकर आणि भावेश जाधवची काय तुफान इनिंग आपण पाहिली आहे. हा चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न आहे मात्र इथे व्हाईट बॉल आलाय. अजून एक एक्स्ट्रा रन ॲड होईल. आता ही मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्नाने सध्या कुठेतरी एक्स्ट्रा स्पेस देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज स्वप्नील आणि तिथनं या मॅचमध्ये व्हाईट बॉल आलाय. तब्बल 69 धावांचं मोठं विशाल काय आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद सध्या ते धावा पेळायची ताकद त्यांच्यामध्ये कमी दिसली. इथनं बॅटचा टो वरती लागला. चेंडू अगदी चाललाय तटमॅन क्षेत्रामध्ये आणि तिथे एकच धाव आली आहे. फक्त आता विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि जे चेंडू आहे ते फेस करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाजी करणारा संघ आर के स्पोर्ट्स किरेवली.
स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फटका फर्स्टला क्षेत्ररक्षक आहेत भावेश जाधव त्या ठिकाणी. चेंडू परत पोहोचतील तोपर्यंत एकच सवालिया. एक धाव स्ट्राईक रोटेट करतायत, चेंडू कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतायत. अर्धा किल्ला देखील ते पार करू शकले नाही, सर करू शकले नाहीयेत. अजून एक वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल. कुठेतरी अतिशय हे लांबलचक षटक आपण पाहतोय आणि इथे या प्रकारच्या चुका जर कमी धावसंख्या असती तर या चुका कुठेतरी महाग पडल्या असत्या ज्या हनुमान दिनकरपाडा संघाला. मात्र इथे अतिशय मोठं टार्गेट आहे, त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नाही आरके किरवली, म्हणून हे वाईट बॉल सध्या इथे पचवले जातात या मॅचमध्ये. अदरवाईज ते महागच पडले असते. अतिशय मोठं लांबलचक षटक सध्या पाहतो स्वप्नील या गोलंदाजाचं. आता प्रचंड वेगवान चेंडू पाहिला. इथे आलाय डॉट बॉल. वरती 2 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू प्रलंबित आहेत, 4 चेंडू प्रस्तावित झालेत. आता 2 चेंडू मध्ये फक्त इथे विजयाचा अंतर किती धावांपासून कमी होईल, किती धावांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न असेल. इथे शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची टॉपेज घेतली, चेंडू चाललाय लॉक्स ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे आली आहे. शेवटचा चेंडू असलेल्या डावामध्ये आणि अगदी शिक्कामोर्तब अखेरकार केलाय या ठिकाणी जय हनुमान दिनकरपाडा संघाने. एक स्पर्धेचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधील टॉस गमावल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग या दोन्ही खेळाडूंनी केली. विनोद दिनकर, भावेश जाधव, एक जबरदस्त खेळ त्यांनी साकारला आणि खऱ्या अर्थाने एक मोठा टार्गेट सेट करून दिला आपल्या गोलंदाजांना. आणि जिथनं आरके स्पोर्ट्स किरवली संघ त्याचा निम्मा पल्ला देखील गाठू शकले नाहीयेत, निम्म्यापर्यंत देखील पोहोचले नाहीयेत. अजून एक वाईट बॉल इथे. अजून एक खराब चेंडू पाहिला. सुलक्षे या षटक्यामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत टोटल चेंडू टाकले गेलेत 9 चेंडू, त्याच्यामध्ये 4 वाईट बॉल आहेत. टोटल 9 चेंडू टाकलेत आणि 9 चेंडूमध्ये 4 वाईड आहेत. इथनं कुठेतरी जास्त वेळ घेतला जातो गोलंदाजाकडनं. शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे फटका फर्स्टला होता, तिथे जज होत नाही आणि अजून एक कॅच ड्रॉप. आणि कॅच ड्रॉप होत असताना इथे सामना जिंकलाय अखेरकार जय हनुमान दिनकरपाडा संघ. अँड हार्ड लक आरके स्पोर्ट्स किरवली, वेल प्लेड. आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा जय हनुमान दिनकरपाडा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय वन अँड ओनली, नो डाऊट या संघाचा एक परफेक्ट मिस्टर ऑलराऊंडर, एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिस्टर भावेश जाधव, मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 10 चेंडू फेस केले. 28 बॅटमध्ये 3 षटकार 2 चौकार आणि गोलंदाजी करत असताना 11 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट्स मिळवली. अमोल गवाळे आमच्या स्कोरच्या भूमिकेत आहे. एक जबरदस्त स्कोरिंग त्यांनी आमच्या समोर सादर केले. प्रत्येक बॉल टू बॉल आणि सर्वच अतिशय महत्त्वाचे चेंडूंवरती किती धावा घेतल्या, किती रन्स केल्या, किती विकेट्स केल्या, सर्व डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच भावेश जाधव. वेलकम. चला आपण या आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे सन्मानित केले जाईल. थँक्यू. आपण जाऊया पुढच्या मॅचकडे ज्या ठिकाणी प्रेक्षक